तर अशी आहे माझी आणि माझ्या नवऱ्याची जोडी तुझी माझी. काय लेखातलं वाक्य सांगते मी. काय लिहिलंय मला काय माहिती. सकाळपासून पेपर तुझ्याकडेच आहे ना. काय हो, कधी अशी वाचत बसते का मी पेपर? आज माझ्या मैत्रिणीचा लेख आला म्हणून मी वाचत बसले ना. आय नो. काय लिहिलंय? काय लिहिणार, सपशेल खोटं लिहिलेलं आहे. मग काय, लायब्ररीत होती तेव्हा सांगायची माझा नवरा मला इतका त्रास देतो आणि ह्याच्यात काय लिहिलंय, मेड फॉर इच अदर. काही नाही नाही, म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव खूप छान केली आहे. तसं काय मीही लिहू शकते. मग लिहित का नाहीस तू? अरे तुझा वेळही चांगला जाईल. आणि तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना सरिता, तेव्हाच मला वाटलं होतं तुझ्या तशी काहीतरी कला दडलेली आहे, जिला अजून बाहेर पडायला वावच नाही मिळाला. खरंच? खोटं बोलायची हिंमत आहे का माझ्यात? काय हो, तुझ्या मैत्रिणीला दाखवून दे लिखाण काय असतं ते. तुझ्या हातातल्या लेखणीला जिव्हा फुटू देत, तुझ्या कागदावर शब्दांचा असा सडा पडू देत, तुझ्या भावनांना शब्द फुटू देत. यस. होय हो, बरोबर आहे तुमचं. खरंच लिहिणार आहेस तू? हो, तुम्हीच म्हणालात ना मी लिहू शकते म्हणून. हा, पण ना मी असं टिपिकल टीचरसारखं लिहिणार नाही आपल्या नात्याबद्दल. मी असं काहीतरी ना फार वेगळं लिहीन आपल्या नात्याबद्दल, असं काहीतरी मजेशीर एकदम. म्हणजे बघा ना, मला खात्री आहे माझा लेख जेव्हा या सदरामध्ये येईल ना, तेव्हा या पेपराचा वाचक वर्ग वाढलाच पाहिजे. नवरा बायको बद्दल वेगळं लिहून लिहून काय लिहिणार तू? सरिता, त्या लेखाचं हेडिंग बघितलंस ना की लोकांना कळेल हे सगळं टिपिकल आहे, ते लगेच पान बदलतील. मग नको लिहू का? नाही लिही ना, मी वाचतो ते सदर. अरे त्या सदरात कोणी कुठल्याही जोडीबद्दल लिहितं. हो, एकदा तर कोणीतरी भावा बहिणीच्या जोडीबद्दल लिहिलं होतं. मग मी भावाबद्दल लिहू का माझ्या? नको. अरे म्हणजे तुम्ही कित्येक वर्ष भेटला नाहीत ना एकमेकांना. मग मी आपल्या शंतनू बद्दल लिहिते. काय लिहिणार? पिलू. एवढ्या एका शब्दात लेख संपणार. नंतर काय? मग कुणाबद्दल लिहू मी आता? रौनक. त्याच्या मैत्रिणीच्या नावांमध्येच लेख संपून जाईल. होय हो, खरं आहे तुमचं म्हणणं. मग कुणाबद्दल लिहू? सासूबाई, आज शंतनूला सुट्टी आहे, त्याचा डबा भरू नका. बघितलं, हे असं गृहीत धरते मला, म्हणजे जणू काही मीच डबा करायचा आहे. सुनबाई, अगं सुनबाई, आज डायरेक्ट दुपारचं जेवणच कर आता तू. आता बघा कशी कामाला लावते मी हिला. मला सांगते डबा कर. सरिता, तुम्हाला असं वाटेल, सरिता अगं कुठे होतीस तू आजपर्यंत? काय झालं काय? हो, मी इथे ठेवला होता लेख माझा लिहून. बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्हाला दोघींबद्दल लिहिण्यासारखं एवढं काही आहे ना. कादंबरी काय, कथासंग्रह, लेख काय, वेब सिरीज, फिल्म, बस झालं. एवढं नको. लेख काय चीज आहे? हो, पण मी इथे लिहून ठेवलं होता 5 पानी. गेला कुठे? किचन मध्ये. हो. तुम्ही किचन मध्ये बसून लेख लिहिलं होतं? काय करणार आता? हे बघा, मी आधी आपल्या बेडरूम मध्ये जाऊन लिहित बसवते, पण काही सुचलं नाही हो मला तिकडे. म्हणून मग मी टेरेसवर गेले. म्हणलं मोकळ्या हवेत छान लिहिता येईल आपल्याला. कसलं काय, सगळे माझे शब्द त्या हवेत विरून जात होते. म्हणून मी म्हंटल, आमची सगळ्यात भांडणं कुठे होतात? स्वयंपाकघरात या. म्हणून म्हटलं आपण इथे येऊन लिहित बसावं. आणि काय सांगू तुम्हाला, काय एक शब्द सुचत गेले मला. असं एक टाकी लिहून काढलेले मी लेख. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? तेच ना, कुठे शोधा ना. सापडतील. थांबा. सासूबाई, आय एम रिअली सॉरी. मी खरंच चुकून तुला वाटतच नव्हतं ग की मी हा लेख लिहावा म्हणून? मुद्दाम वागलीस तू असं. या पानांच्या पुड्या करून प्रसाद म्हणून वाटलं सगळ्यांना का? सासूबाई, मी तुम्हाला खरंच सांगतेय, मला नव्हतं माहिती की त्या कागदांमध्ये काहीतरी लिहिलं होतं. मी किचन मध्ये गेले तेव्हा सगळे कागद असे खाली पडले होते, म्हणून मी त्यातले काही उचलले. मी वाचलंही नव्हतं तेव्हा. पण खरं सांगू का, मी आत्ता तो लेख वाचला आणि मला स्वतःचाच खूप राग आलाय. मी उगाचच पूर्वग्रह करून घेतला आणि आधीच ठरवलं की तुम्ही माझ्याबद्दल वाईटच लिहिणार आहात. पण तुम्ही किती सुंदर लेख लिहिलाय आणि माझ्याबद्दलही छान लिहिलंय. सासूबाई, तुम्ही मला तुमची मैत्रीण म्हणालात त्या लेखात. आणि मी खरं सांगू का, तुम्ही जे लिहिलंय ना
ते सगळं अगदी तसंच्या तसं मलाही तुमच्याबद्दल वाटतं. सॉरी. तुला वाटतं तू फक्त चुकाच करते. मिळालं ऑफिसमध्ये गिफ्ट, घड्याळ दिलं. अगं काही नाही, या महिन्यात माझा बेस्ट परफॉर्मन्स झाला ना म्हणून. हो ग. मामा कसा आहे? काय मी बारीक झाली? अगं पण मी तर तुला ऑडिओ कॉल केलाय ना, व्हिडिओ कॉल कुठे केलाय? तुला कसं कळलं? अच्छा अच्छा, डीपी बघितलंस का? नाही ग, मी छान आहे, एकदम हेल्दी आहे, भरपूर खाते पिते, पण नाही लागत अंगाला. नाही नाही, इथे मला कोणीही त्रास वगैरे देत नाही. का चारू आली? दे दे दे, फोन दे तिला. हॅलो चारू, अगं कशी आहेस तू? आणि जिजू कसे आहेत? तुमचं मस्त चाललंय, अगदी सारखे फिरतीवर असता. हा, माझ्यासाठी घागरा आणलायस राजस्थानहून. वाव, सगळ्यांना तुझ्यासारखी बहीण मिळायला पाहिजे. दे 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 जिजू ना, दे. हा दे. हॅलो जिजू, कसे आहात? हो, पार्टी करूया. तुम्ही या ना इकडे, किंवा मी येईन ना जेव्हा, तेव्हा करूया पार्टी. हो, येईन मामाकडे. हो, हरकत नाही. बाकी ठीक ना? ओके, बोलूया मग. बाय. कट कशाला केलास फोन? बोल ना, बोल, त्यांच्याबरोबर बोल. सांग ना सगळ्यांना की मला घड्याळ मिळालं उत्तम परफॉर्मन्स दिल्याबद्दल. बोल बोल बोल. होर्डिंगला होतं सगळीकडे गावभर, म्हणजे तुझ्या माहेरच्यांना कळू दे ना तू काय काय दिवे लावलेस ते. लाव लाव. लावलंच तो होर्डिंग, पण काय आहे ना, माझे माहेरचे या शहरात नाहीयेत ना कोणी. पण माझं जाऊ दे, तुम्ही सांगा ना तुमचं. माझी बहीण आहे पद्माताई, तिचा होता फोन. अजून आहे तशीच आहे. भाणखोर. गप्प बस. माझा फोन आहे असं ऐकलं तिने की हातचं सगळं टाकून पळ काढते, धावत येते. आणि एकटी तीच नाही बरं का सुनबाई, माझा फोन आहे असं म्हटलं ना घरात नुसता चिवचिवाट असतो. सरिता मावशीचा फोन आहे, सरिता मावशीचा फोन आहे असं म्हणत सगळे जण धावत येतात आणि सगळे फोनवर बोलत सुटतात. कधी कधी कंटाळा येतो मला, पण काय करणार, बोलावं लागतंच ना सगळ्यांची. आणि अगदी साधं सुद्धा नाही बरं का, अगदी उदंड गप्पा चालू असतात आमच्या फोनवर. सासूबाई एक मिनिट, माझ्या आत्याचा फोन आलाय. हॅलो, हाय आत्या. अय्या, तुला कोणी सांगितलं? मामी. हो ग, मला गिफ्ट मिळालं ऑफिस मधनं. गिफ्ट. घड्याळ नाही, घड्याळ. सांग सगळ्यांना गावभर. काय तुमची मुलगी. दादाचा फोन नाही, पद्माताईचा फोन नाही. 1.5 तास लागतो हे बाळाची शी धुवायला. काय पण मला माहेर मिळालंय, एकाचा कोणाचा फोन येत नाही मला. आयडिया. माझ्या पिलूला फोन करते. पिलू माझ्या माहेरच आहे ना, पहिलं बाळणपण माझ्या माहेरीच झालं होतं. आई. हॅलो आई, काय झालं? तुझी घरातल्या घरात का फोन करतोस ग? ऐक आता, मी सांगते तेवढं कर, तू मला परत कॉल कर. हा काय? अरे मी सांगते तेवढं कर ना, तू मला फोन कर, मी तुला तुझं आवडतं चॉकलेट देईन. हा, काय बडबड करतेस आई तू? बडबड करत नाही, मी सांगते तेवढं कर, मला फोन कर परत. फोन ठेवू आता? काय सगळ्यांना घाई लागलेली असते, ठेव का फोन, ठेव का फोन. हॅलो. काय ग, विसरलीस की काय? कोण बोलतंय? एक फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. आईचा आवाज नाही ओळखलास? आई. नशीब आता ओळखलास ना आवाज. नाहीतर म्हटलं काय, नवरा आणि सुनेच्या किलकिलाटात आईचा आवाज विसरली असशील. अशी कशी विसरेन ग मी? आईला कधी कोणी विसरतं का ग? आठवण तर येणारच ना. क्षणाक्षणाला तुझी आठवण येते. माझं सोड,
तू कशी आहेस ग? मला काय धाड भरलीये? मी बरी आहे. तू कशी आहेस ते सांग. दमत असशील ना? संसार सांभाळणं म्हणजे काय खायचं काम नाहीये. दमते, पण आई आता तुम्हाला फोनवर विचारलंस ना, कशी आहेस ग? दमलीस का ग? तेव्हा माझा सगळा थकवा दूर पळून गेला. आई खरं सांगू, बाहेरून आपल्या आईचा फोन आला ना आणि तिने असं विचारलं ना की दमलीस का ग, तर असं वाटतं आईने आपल्या डोक्यावरून माझा हात फिरवलाय आणि ना मग सगळ्याला नवी ऊर्जा मिळते ग आई. म्हणजे काय होईल, आईचे आलेले मेसेज तुला कळणार नाही आणि तुला त्रास पण होणार नाही. सिंपल. पण प्रत्येक वेळेला आपणच का कॉम्प्रोमाइज करायचं? त्यांना नको कळायला की एवढे मेसेजेस करायची गरज नसते म्हणून. काय करणार आहेस तू? तू दुर्लक्षच करू शकते. दुर्लक्ष कर. ऐक माझं, या वेळेला काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल. तू आईला ग्रुप मधून रिमूव्ह केलं तरी तू 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 वेडीस का? आता हे आईला कळलं तर? अरे आपण एवढे मेसेजेस करू नये हे त्यांना कळलंय का आतापर्यंत? नाही ना. मग आरामात कळेल आणि आठवडाभर राहू दे असंच, मग बघू. अंकू तुला कळत नाहीये. अगं तिला काय सांगणार आपण? अरे आणि ग्रुपमध्ये बाकी पण लोक आहेत. बंडू काका आहे, नीलम मावशी आहे, चिनूताई आहे, आत्या पण आहे. त्यांना काय सांगायचं आईला का काढलं म्हणून? यार तुला प्रॉब्लेमच क्रिएट करून ठेवलाय. तू एक काम कर, तू आईला आता परत ग्रुपमध्ये ऍड कर आणि मग जर कोणी विचारलं तर सांग असं चुकून झालं होतं म्हणून. सांग पटकन. चल कर. फालतू आयडिया काहीतरी देऊ नकोस मला, कळलं ना? तुला माहिती का, तुझी ती नीलम मावशीच मागे एका फंक्शनला भेटली होती. मला काय विचारलं, मला म्हणे काय ग तुझ्या सासूबाईंना काय निद्रानाश वगैरे झालाय का? पहाटेपासूनच मेसेजेस करायला लागतात. बघ त्यांना आणि बाकीच्या सगळ्यांना पण आनंदच होईल. तू सासूला ग्रुप मधून काढलंस? भलतीच हिंमत दाखवलीस हा. ऍक्च्युली मला वाईट वाटलं थोडंसं, पण नंतर म्हटलं त्यांना कळायला नको का की आपण ग्रुपवर एवढे मेसेजेस पाठवले नाही पाहिजेत. काय सकाळी सकाळी आपले ते 25-50 मेसेजेस, त्यात भलत्याच लोकांचे फोटो, काही फुलांचे फोटो, अनोळखी लोकांचे फोटो आणि लांब मेसेज. तुमचा दिवस चांगला जाऊ दे, तुमचं हे चांगलं जाऊ दे. काय ग काय करणार आहे मी या सगळ्या मेसेजेसचं? मग आता माफीचं काय ठरवलंयस तू? त्यांची माफी मागणार आहेस का? हे बघ, जर त्यांनी ऍक्सेप्ट केलं, थँक्यू. जर त्यांनी ऍक्सेप्ट केलं ना की त्या इथून पुढे एवढे मेसेज करणार नाही, तर मी जेन्युअनली माफी मागणार आहे. पण तुला सांगू, इनफॅक्ट बरंही त्या नाही आहेत ग्रुपवर, कारण इतर वेळी मी जोक पाठवले ना की त्यांना असं वाटतं त्यांनाच टोमणे मारतीये. त्यामुळे बाकीचे बाबा, शंतनू, रॉनी हे नीट हसू पण शकत नाहीत. आता माझ्या जोकवर बघ कसे मस्त हा करून हसतील ते. अरे बापरे, काय झालं एवढ्या मोठ्याने हसायला? हा, लाफ्टर क्लब आहे तुमचा हा? नाही ते काय, अंकुने ना ग्रुपवर खूप भारी जोक पाठवलाय. तू पण वाच, तुलाही खूप हसायला येईल. आई सॉरी आई, ग मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी. बघू काय लिहिलंय तिने. सासूबाई, हे घर तुझ्या आईचं नाहीये, तेव्हा माझ्या बरोबर नीट वागायचं. सुनबाई, हे घर तुमच्याही आईचं नाहीये, तेव्हा तुम्ही नीट वागा माझ्या बरोबर. हसायला काय झालं? बघितलं ना, मी जरा ग्रुपवर नाही म्हणल्यावर कशी मजा करते ते.
अहो पण ग्रुपवरती तुम्ही आहात, धीर आहे धाकटा, सगळी मोठी माणसं आहेत, एवढं कळत नाही हिला? लाज लज्जा शरम सगळं सोडून दिलंय नाही. घ्या पिधी पिधी हसताय तिकडे. आता बघाच तुम्ही, आता बघाच मी काय करते ते. सगळ्यांची खात्री हेच खरे मंत्री. बघा 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 बघा, तुमचे फोन उघडा. नवीन ग्रुप तयार केलाय, तुम्हाला सगळ्यांना ऍड केलंय. आता बघू ना तिच्या ह्या असल्या फालतू विनोदावर कोण हसतंय ते. सुनबाई अब देखना एक एक मजा. अगं आपला ऑलरेडी एक फॅमिली ग्रुप आहे ना, मग हा दुसरा ग्रुप कशासाठी हवाय? एकाच फॅमिलीचे 2-2 ग्रुप, किती विचित्र वाटतं ना. पण त्या ग्रुप मध्ये मी आहे का? नाहीये ना. का तुम्हालाही नकोय मी आता या घरात? नाही नाही, मगापासून तुम्ही सगळे तिचीच बाजू घेताय. नाही नाही आई, अगं मी बोलतो अंकुशी, ती करेल तुला परत. तू टेन्शन नको. अरे तिने माझं नाही ऐकलं तर तुझं ऐकेल असं वाटतंय तुला? आई अगं, प्रयत्नांती परमेश्वर. काही नको, मला ते काही माहित नाही. मी तिला आधीच सांगितलं होतं, जर का तू माझी माफी मागून मला तू ऍड केलं नाहीस तर मग बघ मी काय करते ते. आणि बघा मी काय केलं, नवीन ग्रुप काढला आपला. आणि आता तुम्ही ह्याच ग्रुपवर ऍक्टिव्ह राहायचं बरं का. तो आधीचा ग्रुप तुम्ही डिलीट केलात तरी चालेल. अरे बघ 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 बघ, सगळ्यांचे मेसेजेस यायला लागले. बघा 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 बघा, बंड भाऊजींना खूप आवडलंय. बघा 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 बघा. एवढं कुठलं नशीब आमचं. हा, आम्ही दोघे जणी घर सांभाळतो आणि तुम्ही आम्हाला ग्रुप मधनं बाहेर काढणार? पण नाही, आम्हाला तुमची गरजच नाहीये. आम्ही एकमेकींना पुरेशा आहोत, कळलं ना? आम्ही आमचा आमचा वेगळा ग्रुप करू. काय सासूबाई? हो ना, मग काय. आम्ही नवा ग्रुप काढू. नवा ग्रुप? नवा ग्रुप आमच्या दोघींचा. एक दोघी मंत्रिमंडळ. येस. नाव बदलूया का ग? नाव छान आहे, फक्त आपण डीपी बदलूया. नको ग, आपला डीपी छान आहे, नाव बदलूया. हो पण आता नवीन नाव शोधायचं कुठून? सुना नंबर 1 कसं वाटतंय? त्यापेक्षा आहे तेच ठेवूया. जरा म्हणून ऐकत नाहीस तू माझं. तुम्ही सगळे आरले. दुसरा डाव देवाला. गरम आहे, गरम आहे. बाजू बाजू बाजू. सुनबाई, अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? जा बघू थंड पाणी घेऊन ये. पण थंड पाणी कशात आहे? अगं असं काय करतेस? आपलं सांगा ना सासूबाई, कुठून आणू? कुठून? अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? शीतकपाटामधून. पण पाणी कशात ठेवलंय सासूबाई? घ्या, आता हे हिला सांगायला पाहिजे. अगं शीतकपाटामधल्या काय काय बाटलीमध्ये ठेवले असं मला म्हणायचं होतं. बरं, आणते. सुनबाई, तिला मुद्दामून त्या विदेशी भाषेत बोलायला लावू नकोस. अशामुळे ना युद्ध सुरू होईल. युद्ध सुरू होईल. तिला सांगा. आई अगं, भात कुठे आहे? अरे भात सकाळीच केला होता, पण तो तर निवलाय ना, म्हणून त्याला गरम करत ठेवलाय. अंकू, मला नाही माहिती, मला भात पाहिजे. हो सासूबाई, जरा मी भात गरम करायला ठेवलाय, आणता का? नाही, घेऊन येते मी. पण भात कशात गरम केलाय? बोल बोल बोल.
काय दाती बसली वाटतं आता? हा, आठवत नाही वाटतं शब्द? आता काही काही विचारता सासूबाई, आता आपल्या घरात भात शिजवलाय, मग आपल्याच घरात असणार ना. सासूने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे, टाळाटाळ करून चालणार नाही. आहा, असं नाही चालणार. अहो काय हो, किती सासूबाई तुम्ही हट्टी. त्याला म्हणतात अन्नभट्टी. अन्नभट्टी हा कुठला शब्द? नाही नाही, म्हणजे अणुभट्टी म्हणतात, पण अन्नभट्टी काय? महोदय, महोदय. कोण 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 आलंय? अहो तुम्ही. हा, मी काय? महोदय, अन्नभट्टी हा शब्द आजपर्यंत ऐकलेला नाहीये. तेव्हा मला असं वाटतं आपल्या सुनबाईंना आपण या स्पर्धेतून बाद करायला हवं, अशी माझी नम्र विनंती आहे. कळावे आपली कृपाभिलाषी. हे काय होतं आता? तोंडी अर्ज केला. थांबा महोदया. बर, तिने कुठल्याही विदेशी भाषेतल्या शब्दाचा वापर केलेला नाहीये. तिने त्या गोष्टीला पर्यायी मराठी शब्द दिलेला आहे, त्यामुळे ती बाद नाही होऊ शकत. बर. अरे बापरे, खूपच तापला असेल. भात भात घेऊन येते ना. मला सांग, आपल्या आपल्या त्या शेजारी त्या काकू कोणत्या आहेत? त्या सेनगुप्ता काकू. त्या दिवशी त्या काल परवा कालला काहीतरी म्हणत होत्या, आठव बघ काय म्हणत होत्या, काहीतरी असं वेगळं बघ. हा, मंत्री भाभी, आम्ही तुमची कॉल कॉल आठवण काढत हे शेवटचं 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 कॉल. ते मला माझ्या मालकाचं आलं होतं, तर मग मी हॅलो म्हणालो, तर हे म्हणतात मी बाद झालो म्हणून. असं कसं? असं कसं? नाही नाही नाही, हा शुद्ध हलकटपणा आहे. अहो सासूबाई जरा इकडे या. इकडे या. काय? हे बघा, आता जर शंतनू हरला तर आपल्यासाठी फायद्याचं आहे ना. आपण तिघच उरलो स्पर्धेत. विचार करा. असं म्हणतेस? बरोबर आहे. नियम म्हणजे नियम. ये रे पावसा तुला देतो. अगं काय आहे हा प्रकार? मी अजिबात सहन करणार नाहीये. याला ना ते शुद्ध भाषेत ते म्हणतात ते. अरे तू आता बाद झालायस, आता बोलत्या विदेशी भाषेत. हा, लॉबी लॉबी करताय तुम्ही सगळे. हा, गट्टबाजी असं म्हणतात त्याला शुद्ध मराठी. ये रे पावसा तुला देतो. आकाशवाणी नाही ग, आकाशवाणी नव्हे, हा टेप रेकॉर्डर आहे. ह्याला मराठीत काय म्हणतात ते सांगा. ध्वनी मुद्रा. अरे वा, छान छान. हा, ओले. आता हे आता ह्याला काय म्हणतात? मलाही नाही माहिती. रुग्ण शिबिका. म्हणजे मराठीत इतके शब्द हे माहितीच नव्हतं ना. उगीच तोडमोड करून आपण काहीतरी बोलत होतो इतक्या वर्ष. काय झालंय ना, आपली मराठी भाषा वाहती असूनही आणि त्याचे अनेक पर्यायी शब्द आपल्या भाषेत असूनही आपण ते वापरत नाही. आपण आपली मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे, त्यामुळे आपल्या रोजच्या जगण्यात मराठी भाषा असायला हवी. हे तुमचं अगदी बरोबर आहे. बरं, पण आज विनर कोण आहे? सासूबाई म्हणाल्या इंग्लिश मध्ये ते WIN. मी जिंकले. अगदी सहज बोलता बोलता बोलले. काही सहज वगैरे नाही, काही सहज वगैरे नाही. मला बक्षीस द्या, मला बक्षीस द्या. मी जिंकले. हो, देतोय देतोय. ऐक. अरे बापरे, एवढं जड बक्षीस आहे. हो, तुम्हीच जाणलेत ना. काय आहे? आजच्या विजेत्याला हा, बक्षीस हेच असायला हवं. बघ, भैया पुस्तक. भैया बघू, हे पुस्तक माझ्यासाठी आहे. अजिबात नाही, मी जिंकले ना. हे पुस्तक मला हवंय. अगं पण तुला वाचता येणार आहे का मोठे मोठे शब्द? का वाचता येणार नाही? मी काय ढ आहे का? अगं ढचा प्रश्न नाहीये. तुला वेळ असतो का? पॉलिसी मध्येच असतं सगळं. सासूबाई तुम्ही ना उगाच चिटिंग करू नका. चिटिंग काय आहे? मी जिंकले ना, मी जिंकले ना. मग मला पुस्तक द्या. सासूबाई द्या मला पुस्तक. मला सांगते. अगं हो, लांब आहे, पण बिल्डिंग अगदी रोड टच आहे आणि तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे पाणी, लाईट, सोसायटीमध्ये क्लब हाऊस, गार्डन, स्विमिंग पूल, अगदी सगळं आहे. आपण फक्त तिथे जाऊन राहायचं. सगळं कमाल आहे. वाव, म्हणजे आता फक्त गृहप्रवेश बाकी आहे. नाही, पण स्वतः जाऊन बघितल्याशिवाय डन करता नाही येणार. सुनबाई कुठल्या घराबद्दल बोलते? हो, पण जो काही डिसिजन असेल तर नवरा बायकोनी मिळून घ्यायला हवाय, कारण शेवटी प्रश्न नवीन घराचा आहे. सुनबाई नवं घर बघते की काय? हो, आता लोनचं जे काय ते मी बोलून घेते. तू घराची बोलणी करून घे. हो, चल बाय. बाय. आणि आता नवीन घरातच भेटू. येस.
सी यू, बाय. काय सुनबाई, तू का करतेस? मी करते की. तुला काही काम नाही वाटतं आज? आहे ना, 2-2 क्लायंट्सच्या प्रोफाईल मला रिशफल करायच्या आहेत. पण ठीक आहे, मी नंतर करीन. मी म्हणाले होते ना तुम्हाला मी करीन जेवण म्हणून. असं नको नको, मी करते. तू जा, तुझं काम पूर्ण कर. का? अहो मी म्हटलं होतं ना तुम्हाला मी माझं काम करीन पण मी स्वयंपाक पण करीन. पण असं काय करताय तुम्ही? नंतर टोमणे मारायला मला द्या. नाही मारणार टोमणे. आता काहीच बोलणार नाही मी कोणाला. ते तुम्ही नाहीच बोलू शकणार कारण मी सगळं व्यवस्थित करतेय, घरातलं काम पण आणि माझं काम पण. हो, त्याची तुला सवय करून घ्यावीच लागणार ना. कारण आता कामाचं कारण देऊ शकणार नाहीस तू कुणाला. मी नसेन तेव्हा सगळी कामं तुझी तुलाच करायची आहेत, अगदी स्वयंपाक सुद्धा. तुम्ही नसाल म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात? घरच्या कामांमधनं रिटायरमेंट घेणार आहात का सासूबाई? नाही ग बाई, माझ्या ह्या घरातली कामं मला करावी लागणार आणि तुझ्या घरातली तुला. माझ्या घरातली? आपलं घर एकच आहे ना. हो हो, हे घर सगळ्यांचंच आहे. हे घर कधीच कुणाला परक करणार नाही. सासूबाई काय करताय? जरा 5 मिनिटं थांबा ना, भाजी शिजू तर दे. कशाला थांबायचं? लगेच दुसरी जागा शोधायची. शोधली ना दुसरी जागा. चला आता मी इथे तर मीच करते सगळी कामं. जा तू तुझ्या कामाला. नक्की ना? नंतर मी टोमणे ऐकून घेणार नाही. मी काहीच कुणाला बोलणार नाही आणि मला वादही घालायचा नाही. उगीच आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. जा तू. बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले पाच रे. सासूबाई थँक्यू. नाही, त्याची काही गरज नाहीये. तुला काम होतं म्हणून मी स्वयंपाक नाही केलाय, तर स्वयंपाक करणं माझं काम आहे म्हणून केलंय. नाही नाही, मी त्याबद्दल थँक्यू म्हणतच नाहीये. तुम्ही जो विचार केलाय ना, हा, आणि त्यामुळे तुम्ही जे करताय ना त्याबद्दल थँक्यू म्हणते. अच्छा, आता लक्षात आलं का तुझ्या? मग काय आनंदच झाला असेल नाही तुला? खूप आनंद झालाय मला. माझी तर केव्हापासून इच्छा होती. वाटलेलंच मला. माझ्या पिलूला स्वतःहून कधीच असं वाटणार नाही. छे, त्याच्या कसल्या लक्षात येतंय? पण माझं काय म्हणणं आहे, तू माझ्या लक्षात आलाय ना आता, हा, की तुमचा मुलगा मोठा झालाय, तुमचं पिलू मोठं झालंय. मग त्याला जरा पिलू पिलू म्हणणं बंद करा ना. हा, आणि आता बदकाने ठरवलंच आहे आपल्या पिल्लाला मोकळं सोडायचं. तर मग विसरा ना तो तुमचं पिल्लू आहे ते. सुनबाई, पुरे झाला. मी काहीही बोलत नाहीये. पिलूला विसरणं मला कठीण आहे, कळलं ना? आणि तुम्ही घ्या ना दुसरं घर, राहा खुशाल तिकडे. पण घर बदललं म्हणून मी माझ्या मुलांना विसरू शकत नाही. काय तुम्ही म्हणता? आम्ही वेगळं घर घेऊन राहू? हो, मीच म्हणतेय. सतत तुझ्यावर भांडायचं ना मला कंटाळा आला, आता वैताग आलाय. बाबा बघताय ना काय बोलतायत त्या. मलाही अजिबात छंद नाही आहे तुमच्याशी भांडायचा, कळलं ना? हो, आणि तुमची इच्छा असेल ना तर राहतो आम्ही वेगळे. शांत हो, शांत हो. ती रागात बोलली असेल. रागात काय? पहिल्यांदा भांडतोय का आम्ही? नाही. पण आज आज त्यांच्या मनातलं बाहेर आलंय आणि मी तुला सांगतेय, त्यांची इच्छा असेल ना तर आपण वेगळं राहायचं. सुनबाई, एक मिनिट प्लीज. सरिता, तुम्हीच मला बोलवून घेतलं ना पाण्यासाठी. आता मी आणि शंतनू नवीन घराबद्दल बोलत होतो. तेच म्हणते मी. घर बघतायत ना ते? नको बघू दे का? नाही नाही, बघू देत, पण किती लांब लांबची बघतायत. जवळपासची बघा ना म्हणावं. ते घर बघतायत ना, त्यांना ठरवू दे कुठे बघायचं ते. त्यांच्या सोयीने काय, आपल्या पिलूला किती लांब पडेल. सुनबाईचं म्हणजे माहितीये ना तुम्हाला, या क्लायंटला भेटा त्या क्लायंटला भेटा, तिचं काय जात आहे.
आणि कसं आहे, हा एरिया ओळखीचा आहे, रस्ते माहितीचे आहेत, म्हणून म्हणते जवळपासच बघायला सांगा. जवळ का? हो अगदी जवळ? हो हो. मग इथेच राहू दे ना त्यांना. नको नको, त्यांना राहायचं ना वेगळं, राहू दे. मी सुचवू का तुम्हाला? आपल्यावर एक रिकामा फ्लॅट आहे, तिथे विचारता का? म्हणजे तुम्ही विचारा हा जाऊन त्यांना. बापरे, एवढ्या लांब पाठवायचंय का त्यांना? काय हो मंत्री. ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसं होईल. छे, मला एवढा वेळच नाही मी तुझ्याशी भांडत बिंडत बसायला. माझी सुद्धा एक अट आहे बरं का. उद्यावर काहीही झालं किंवा तुझ्यात आणि शंतनूमध्ये भांडण झालं ना, तर तक्रार घेऊन माझ्याकडे यायचं नाही. नाही, दुसऱ्यावर ढकलायची तुला सवय आहे ना, म्हणून म्हंटल. करा आता खुशाल पडवळाची भाजी. तू सुद्धा जेवण ऑर्डर कर खुशाल. हो करेन की, पण त्यावर तुम्ही काहीच बोलायचं नाही मला. नाहीच बोलणार, पण तू सुद्धा माझ्या पडवळाच्या भाजीला नावं नाही ठेवायचीस. ठीक आहे, नाही ठेवणार. पण माझी एक अट आहे, की वर राहायला गेले ना की नंतर माझ्या मागे नाही लागायचं खाली ये म्हणून. हा, नाही करणार. पण तू सुद्धा उगाच कारण नसताना वर नाही बोलवायचं. आणि वर यावं असं वाटलं ना तर उगाच आडेवेडे नाही घ्यायचे. इश्श, मी कशाला आडेवेडे घेऊ? माझ्या लेकाच्या घरी येणार आहे मी. अशी शांत शांत खोली होती ही. छान टापटीप, नीटनेटकी, स्वच्छ. माझ्या शंतनूच्या लग्नाआधी. पण लग्न झालं आणि सगळा पसारा पसारा झालाय खोलीत. माझा बिचारा रॉनी खिडकीतून उडी मारून यायचा आणि त्याच्या लगतचा बेड त्याच्यावरच अंग टाकायचा. बिचारा इतका दमून येतो. सांगेन त्याला आता मी, तुझ्या दादाच्या खोलीत ऐस पैस झोप आता. शंतनूचाच भाऊ तो, ऐकणार आहे थोडंच माझं. पण बोलून बघीन त्याच्याशी एकदा. काही सामान राहिलंय का बघायला आला होतात ना? काय झालं त्याचं? काय होणार, बघितलं की. हो का? हो. मी बॅग राहिले ती नाही दिसली. ती तुझी बॅग आहे ना, तू बघ, मी का बघू? अजून आल्या नाहीत ना सासूबाई? अगं येईल ना ती या घरात. हो, शंतनूसाठी तरी यायला हवं होतं. आपली पण तर जाऊया आता. या.
वहिनी कसं वाटलं घर? नाही म्हणजे थोडं छोटं आहे, पण जरा आपल्या घरासारखा फील आहे, हो की नाही दादा? मग आता दोघं नव्या संसाराची सुरुवात करा. भांडू नका अजिबात, सुखाने राहा. आमच्या दोघांचे आशीर्वाद आहेतच कायम तुमच्या पाठीशी. मा बोल. ऐक ना, मी आज जरा बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. यायला उशीर होईल म्हणजे काय? जेवणाचं काय? जेवणाचं आता बाहेर चाललोय, यायला उशीर होईल म्हटल्यावर बाहेरनच जेवून येणार ना. आला काय अर्थ आहे? मग आम्ही दोघांनीच बसायचं का जेवायला? अगं अंकिता आणि शंतनू आहेत ना, त्यांची केवढी धावपळ चालू आहे सकाळपासून, ते पण येतील. त्यांनी तसं फोन करून सांगितलंय का आपल्याला? नाही, आपण मारे बोलवायचं हो त्यांना, पण त्यांनी काहीतरी वर करून ठेवलं असेल ना. मी जास्तीचं जेवण पण केलंय आणि नेमकं हा चाललाय बाहेर. जा आता, लवकर ये पण. ओके, गुड नाईट. अरे कधीतरी दाराने जात जा की. मा मी नेहमी खिडकीतनं जातो ना, मला सवय लागली. का ओरडताय? कारण तिला हक्कानं ओरडायला आज कोणी नाहीये ना. असं काही नाहीये. हा गॉड, मी काहीच ऐकलं नाही. हा जा आता लवकर. अरे खिडकी इकडे. आय गॉट इट. हा काय आलेच मी, तोपर्यंत तयारी करा. आले. सरिता, तू कितीही दाखवत नसलीस ना तरी मला कळतंय. एरवी तुमच्या भांडणांचा कंटाळा येऊन शांतता हवी असायची. आज तुम्ही भांडत नाही तर ती शांतताच नकोशी वाटते. बाबा, सुनबाईचा आवाज पण ऐकू येतोय. बापरे. बाबा आवाज नाही, मीच. हा अंकिता, सासूबाई कुठे आहेत? आतमध्ये खोलीत गेली. मी चार्जर विसरले माझा आमच्या खोलीत. मग जा ना, घे ना. हो पण त्या नाही येत ना, येणार नाहीत ना, जरा लक्ष ठेवा. बरं. नाहीतर नेमक्या मी दिसले तर मला म्हणेल काय झालं, चार्जर विसरलीस, साधं चार्जरकडे लक्ष देता येत नाही, माझ्या पिल्लाकडे काय सांभाळणार आहेस. जाऊ दे, मी जरा जाऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा. आणि वहिनी, इतकं काय फॉर्मली वागतेस? तूच तर आता म्हणालीस की आपलं घर आहे असं समज. अरे आणि असं पहिल्यांदा झालंय की मी उशीर आलो आणि घरात नाही गेलो. नाही, आधी काय व्हायचं, तुझ्या आणि आईच्या भांडणामध्ये दादा आणि बाबांना त्रास व्हायचा, पण मला पहिल्यांदा होतोय ना, त्यामुळे मी कसा छोटा आहे ना अजून. पण आता तुला मोठं व्हावं लागेल. हं? तूच आहेस ना त्या घरात त्यांच्या बरोबर. इतर वेळी एवढा बाहेर उंडारत असतोस, आता घराकडे लक्ष दे जरा. बाकी खूप मैत्रिणी आहेत, सगळ्यांची मदत करतोस, आता घरात पण तुझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे लक्ष दे. म्हणजे मैत्रीण थोडी वयाने मोठी आहे, पण तरी सुद्धा तिची काळजी घेतली पाहिजेस तू. दादा, म्हणजे तुझं घरात नसणं मला पचत नाहीये रे. कळतंय ना तुला? रे वेडायस का? दादा, मला इतकं मोठं नाही व्हायचंय की घरात तुझी उणीव जाणवणार नाही. मा, काय रे गाढवा, कुठे होतास? मी वर दादा वहिनीकडे. आपलं घर असं ना, वर जायची काय गरज आहे तुला? काल घरी यायला रात्री उशीर झाला, खिडकी बंद होती, मग म्हटलं तुम्हाला कशाला ना त्रास द्या. हे बघ, आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण बेल वाजवत जा. आणि आजपासून मी खिडकीच उघडी ठेवेन. उगीच आपल्यामुळे इतरांना त्रास नको व्हायला. आता आम्ही इतर झालोय का? नाही, पाठ का फिरवताय? बोला ना आता.
मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. पण वाद घालायला तर तुम्हीच सुरुवात केली आहे. मी फक्त रॉनीला सांगत होते की वर थांबण्याची काही गरज नव्हती, इथे झोपायचं होतंस. अरे अंकिता, आलीस तू? ये ना, चहा घे. तुला कामावर जायचं असेल ना? बाबा आम्ही 2 जण कामावर जातोय हे सांगायलाच मी आले होते, पण इकडे आल्यावर लक्षात आलं की आपण एवढेही आपले राहिलेले नाही आहोत. काय बोलतेस तू? सासूबाईंनाच विचार ना, त्या समजावतील. मी काही कुणाला पर्क बिरक केलेलं नाहीये. हे समोर बोलताय तुम्ही, पण आत्ता जस्ट तुमच्या मनात काय होतं ते बोललात ना. आम्ही कोणीच नाही होत का तुमचे, रॉनीचे? असं मी म्हटलंच नाहीये, असं तुला वाटतंय. नाहीतर काल मी खोलीबाहेर येईपर्यंत थांबली असतीस ना तू, पण लगेच निघून गेलीस कारण तुला घाई होती ना. कशाला थांबशील म्हणा. तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन गेलीस ना बरोबर. सरकार, असं काही नाहीये. माझ्या लग्नात माझ्या मम्मी पप्पांनी त्या बाहुल्या का दिल्या होत्या? तुझ्या संसारावर नजर ठेवायला. तुला त्यांची आठवण येऊ नये ना म्हणून. एक्झॅक्टली. आणि तेव्हा मी त्यांना काय सांगितलं होतं आठवत आहे ना? मी म्हणाले होते की माझी सासू माझ्या आईसारखी आहे आणि माझ्या बाबांसाठी तर मी मुलगीच आहे. मग मला का तुमची आठवण येईल? आई सारखी आहे ना, आई नाहीये. म्हणून तर मी जेव्हा तुझ्या डोक्याला तेल लावायला घेते तेव्हा सारखी म्हणतेस नको नको, माझ्या डोक्याला नका हात लावू, नाहीतर तेल लावून चिपचिपीत कराल माझे केस. कारण ते तुम्ही करताच. पण आता काय संबंध आहे त्याचा? रॉनी आमच्याकडे आला तर काय प्रॉब्लेम आहे? नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये ग. तुझ्यासाठी सगळंच नॉर्मल आहे. अगदी सहज निघून गेलीस ना तू. आणि माझ्या पिल्लूला मात्र माझ्यापासून दूर घेऊन गेलीस. हो. काय बाई, हल्लीच्या पिढीला नवीन घर घ्यायचं खूळ लागलंय काय ग? मला एक सांग, तुम्ही नवीन घर घेतलं मग सासू सासऱ्यांना कुठे ठेवणार? नाही म्हणजे तुम्ही नवीन घरात जाणार आणि त्यांनी कुठे जायचं? जुन्याच घरात राहायचं ना. मावशी, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये, पण आई बाबा सुद्धा आमच्याच बरोबर राहणार आहेत. तुम्ही हे घ्या, अजून पेढे घ्या. का? अहो, तुमच्या सुनेमुळेच तर शक्य झालंय हे. म्हणजे त्या दिवशी तिने मला जी आयडिया दिली की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठे करायची आणि काय करायचं, या सगळ्यामुळे आमच्या घराचं एकदम सोपं झालंय बघा. म्हणजे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घराबद्दल बोलत होतात? हो. हे बघ ब्रोशर. हो, हेच मी अंकिताला दाखवायला आणलं होतं. म्हणजे माझ्या लेकाला आणि सुनेला नवीन घर नकोच होतं का? अहो, कशाला हवं असेल? तुमची सून तुम्हाला सोडून जाणार आहे का कुठे? हॅलो. ओ शिट. हो हो, येते. चल मावशी, मला ना जरा अर्जंट जावं लागतंय. हा बॉक्स तुमच्याकडेच ठेवा. हा, आणि अंकिताला सांगा मी उद्या तिला भेटायला येते तिच्या नवीन घरी. येते काका. पण त्या चुकांमधून आपण शिकायचं असतं ना. शंतनू, इथे बसून माझ्या चुकांबद्दल ऐकणार आहेस का वर येणार आहेस? सासूबाई, आता मी म्हणू का हो की तुम्ही तनूला माझ्यापासून दूर करताय? नाही नाही अंकू, ऍक्च्युली मी चुकून इथे आलो सवयीनुसार. मग आता मोडती सवय. चल वरती. आलोच. इतकं घाबरतोस बायकोला? म्हणजे आता तिच्यासमोर आई महत्वाची नाही का? बायको जास्त महत्वाची आहे. अगं तसं नाहीये ग. ती रागवलीये ना आता. तिला समजावतो जरा. सॉरी. फारच कठीण झालेलं दिसतंय.
अच्छा, हे सांगायचं होतं का आईला? तरीच म्हटलं हे भांडण इतक्या काळ कसं काय टिकलं? मला असं वाटतं शंतनू, आपण सुनबाईला विश्वासात घेऊन या गैरसमजाबद्दल सांगून टाकूया. नाही 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 बाबा, उलट आपण जर तिला असं सांगू ना तर ती आणखी भडकेल. म्हणेल की तुम्हाला कोणी काही सांगता आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. नको, माझा ऐकणारच नाही ती. मग काय करायचं? मला असं वाटतं की आपण आईशी बोलायला हवं. झालंय माझं ते करून. अरे मग एक काम करा ना, तुम्ही अंकुशी बोला. हा म्हणजे तुम्ही जर तिला काही सांगाल ना तर ती भडकेल, पण मनात राग ठेवणार नाही. तू सरिताशी बोल, कारण ती तशी पुत्रविराच्या दुःखात आहे. ठीक आहे, चालेल. चालेल म्हणजे उठ आणि जा ना. बसून काय होणार आहे? कृती करावी लागेल आता. हो हो, तुम्ही पण जा, मी पण येतो. तिला समजवायला गेला होतात ना, पण ऐकलं नाही ते तुमचं. नाकावर तर राग असतं ना तुझ्या बायकोच्या. आता मीच बघते. सरकार नाही नाही, बाजूला व्हा. नाही चला चला. सरकार नको. नाही नाही, बघतेच मी. गेली तुम्ही का द्या. शंतनू, आता वर जे काय होणार आहे ना ते खूप भयानक असणार आहे. वादळ वादळ येणार आहे, वादळ. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तिला समजवत होता अंकुला, तेव्हा तिचा मूड कसा होता? काही विचारू नकोस. तू एकच काम कर शंतनू आता आयुष्यात, की तू असं ना नरीमन पॉइंटच्या पुढे समुद्रात असा भराव बिराव टाकून त्याच्यावर घर बांध. कारण शांतता फक्त तिथेच मिळेल. इथल्या सगळ्या भांडणांचा आवाज खाली येऊ शकतो. इथे शांतता काही नाही मिळणार. बोलताय? इतकं डेंजर होणार आहे? सगळं संपलंय. नाही रे, सुनबाई गृहप्रवेश करते ना, मग उखाणा घेऊन नाव घेऊन मगच तिने घरात प्रवेश करायचा. हो, घे घे. कोकणातले आंबे गोव्यातले काजू, कोकणातले आंबे गोव्यातले काजू. सासू सोनेच्या भांडणात शंतनू घेतो माझीच बाजू. आता मलाही एक उखाणा घ्यायचा आहे. तू कशाला? तेव्हा घेतलं होतं की नाही, माझे घ्यावंच लागणार. हो की नाही? ऐका हा. घराला चार भिंती, घराला चार भिंती, समोर आहे अंगण. कुटुंबामुळेच आहे घराला घरपण. वा 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 वा. माधवरावांबरोबर संसार माझा छान, माधवरावांबरोबर संसार माझा छान. सगळं काही आहे मनासारखं, फक्त सुनेने राखला पाहिजे मान. वा 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 वा. मी अजून एक हा. सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर आहे. सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर, पण मी शंतनूला हाक मारल्यानंतर आईचा पदर सोडून माझ्या समोर होतो हजर. माधवरावांची आहे वट, माधवरावांची आहे वट. सुनबाई आहे खट, तर सासूबाई ती खट. आता आलाय नवा गडी, सुरू होईल राज्य नव.